त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। जे पकडणारे धरणारे जे लोक असतात ना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। बजरंग दलाच्या नावावर दुसरे लोक लुटताय। किती रुपयाचा उलाढाल होता सर? 1.5 कोटी रुपयाची उलाढाल होती। कोटी रुपयाची उलाढाल होत होती, आता काहीच नाही। आता काहीच नाही, आता झिरो आहे सध्या। कोणी घेऊच नाही राहिलं ना, कारण की व्यापारी बंद झाले, सगळे बंद झाले। आता या बैलाला कोण घेईल? या बैलाला कोणी घेतच नाही ना। आणि सरकारचं काय सर्व धंदे चालू काळे बाजार, फक्त शेतकऱ्यावर येऊन तुटलं सरकार। हे लोड तहसील के भराड़ी बाजार में खड़े हैं और ये बाजार जिले का दूसरे नंबर का बड़ा बाजार है। लाखों रुपए की उलाढाल इस बाजार में हुआ करती थी और यहाँ हजारों जानवर किसान शेतकरी बेचा करते थे। और आज इस बाजार की हालत आप देख सकते हैं, बिल्कुल सूना सूना पड़ा है। हम भराड़ी बाजार में मौजूद है, हमारे साथ कुछ किसान है, व्यापारी है, बाजार वाले हैं, तो आइए इनसे बात करते हैं। काय नाव दादा आपला? धुमसिंग राजपूत वांजोळा। कुठले आहे आपण? वांजोळा तालुका सिल्लोड। दादा बाजार एकदम फिक्का पडला, व्यापारी येऊ नाही लागले, शेतकऱ्याचा माल विकू नाही लागला, याच्यावर काय बोलणार? याच्यावर बैल कोणी घेऊच नाही राहिलं ना, कारण की व्यापारी बंद झाले, सगळे बंद झाले। आता या बैलाला कोण घेईल? या बैलाला कोणी घेतच नाही ना। आणि सरकारचं काय सर्व धंदे चालू काळे बाजार, फक्त शेतकऱ्यावर येऊन तुटलं सरकार। हे ये कितवी चक्कर आहे दादा तुमची? हे तिसरा चौथा चक्कर आहे। हा, एक चक्करला किमान किती खर्च येतो बैल आणायला जायला? 1,500 रुपये खर्च येतो बाजारला। आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला तुमची काय विनंती आहे, काय सांगणार? सरकारला काय सांगणार आहे? सरकारने पूर्ण शेतकऱ्याच्या वरून सरकार उठलं सगळं। बाकी नंबर 2चे ते सगळे चालू यायचे, काँग्रेसच्या काळात होते ते भाजपच्या काळात दाबून चालू आहे। आणखी काय भाजपच्या काळात मध्ये वरती मोदी काय करू लागला? मोदी इकडे शेतकऱ्याच्या जीवावर उठला, शेतकऱ्याचे बैल विकून राहिले, बाजारात कोणी घेऊन राहिले। आणि जे धंदे काळे बाजार चालू आहे ते तर चालू आहे जोरात दाबून। काय म्हणणं आहे, काय म्हणजे व्हायला पाहिजे आता याच्यानंतर बाजार व्यापाऱ्यांसाठी काहीतरी असा सवलत काय पाहिजे? आता हे मोदी सरकार आहे वरती आणि खाली तेच काळं सरकार चालू आहे। वर मोदी खाली काळा बाजार सगळा। आणि शेतकऱ्याचे हाल लावले या मोदी सरकारनं। हे आमदार खासदार मंत्री सगळे सारखेच, मग शेतकऱ्याचे किती हाल लावले इकडे। तो ये यहाँ के किसानों की जो तड़प थी और उनको मतलब तीसरी चक्कर हो गई उनको, और ये 3 महीनों बैल लेके आए थे, तीसरी चक्कर है। उनका कहना है कि 1-1.5 हजार रुपये खर्चा आता है एक चक्कर में। दादा तुमचं नाव काय? उमाजी पूर्ण नाव सांगा। उमाजी गोविंदा शेळके। तुम्ही काय आणलं? नहीं कहीं नहीं। हाँ। तो हमारे साथ कुछ व्यापारी मौजूद है। क्या नाम है? बाबा कहाँ गया? बोरगांव। अच्छा, ये बाजार में रौनक हुआ करती थी और भराड़ी बाजार लाखों करोड़ों रुपए का उलाढाल किया करता था। क्या वजह है, बाजार क्यों सुना हो गया? बाजार सुना होगा भाई, इसकी वजह से कि बजरंग दल वाले सता रहे लोगों को, पकड़ मार ठोक कर रहे। और ये शेतकरी का माल लेते, शेतकरी पैसे लेके बाजार से निकल जाता। और उसमें कैसा होता, हम रोड पे निकले माल लेके तो बजरंग दल वाले डप कर लेते अपना माल और गौशाला से लेके और उधर बेच डालते हो। तो माल जो आपका पकड़ते हैं आपके पास क्या पावती नहीं रहती है, कोई डॉक्यूमेंट चोरी का माल रहता है कि क्या रहता है? प्रूफ रहता हमारे पास सब। आप लोगों ने कभी शिकायत पुलिस स्टेशन सरकार के मतलब दरवाजे पे मांगी? गौशाला में माल जाने के बाद भी हम कोर्ट से लड़ने के बाद भी माल देती नहीं, हमको जब्त कर लेते पूरा। उनका क्या कहना रहता, मतलब माल पकड़ते तब क्या बोलते हो? क्या भाई माल पकड़ते गौशाला में डालते, और गौशाला में डालने वाले सब चोर के बैठ के। गौशाला वाले कौन सा ईमानदारी इंसानियत है? खाली बोलते हिंदू है हिंदू है। गौशाला वाले तो सब गौशाला वाले कौन से ढोर रखते? गाय पकड़ते, बैल पकड़ते, गौशाला में डालते, चुरा के बेच डालते गाड़िया। कहाँ है गौशाला? भी गौशाला है तो सुरक्षा के लिए है ना, वो तो काटने को 3 दिन बेच देते गाड़िया भर के। कौन से गौशाला में चित्रों जो डाले व्यापारी है वो कहाँ, कौन से शाला में है? एक भी दिखते नहीं। 2 दिन हो गए कि रात को भर दी गाड़ी, चली गई गौशाला। कहाँ जा रही हो गाड़ी? मोदी के पास जा रही हो? तर तुमचं म्हणणं असं आहे की जे गाड्या पकडतात त्यांची बी चौकशी व्हायला पाहिजे, किती जनावर आतापर्यंत नेले आणि कुठे काय केले त्याचा बी हिशोब पाहिजे, असं तुमचं सरळ म्हणणं आहे? ते कोणत्या शाळेमध्ये हजर आहे ते तर गाड्या बरोबर विकून टाकू ना, मग याचा हिसाब कुठे? नक्कीच मामा, आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत आणि जे भी त्याला अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू। नक्कीच या समस्येचं समाधान निघेल। हमारे साथ और एक व्यापारी मौजूद है। दादा काय नाव तुमचं? किशोर कैलासपुरी।
कुठले आपण? बोरगाव बाजार. बोरगाव बाजारचे. तुम्ही पहिलाचा म्हणजे व्यापारी आहे? हा. दादा याचं काय कारण असेल? बाजार एकदम डिम पडले, कोणी शेतकरी म्हणजे व्यापारी माल घ्यायला तयार नाही. हे बंदमुळं बंद तकलीफ ते बंद कशामुळे पडलं? ही तकलीफ आहे ना येणारा जाणाराला प्रत्येकाला. कुठे गाड्या अडवणं, कुठे काही करणं. ते तकलीफ म्हणजे तुम्ही पावत्या बनवत नाही का? दाखले बनवत्या, दाखले बनवत्या, सगळं बनवत्या. हे बजरंग दलवाले कुठे अडवत्या, कोणी काही करतं. तुमची समस्या अजून कुठे मांडली आहे का तुम्ही याच्यावर? नाही अजून कुठेच नाही वाढली. म्हणजे तुम्ही सरकारच्या दरबारी किंवा पोलीस स्टेशन वगैरे असं तुम्हाला त्रास झाला तर त्याची काही पोलीस स्टेशनचा त्रास नाही ना. नाहीत का? नाही. दुसरा काय? दुसरा फक्त हे बजरंग दलवाल्याचा त्रास आहे, दुसरा कोणाचा त्रास नाही. तर आता किती दिवस चालणार आहे दादा? म्हणजे बंदी काही सांगता येणार नाही ते आता. बेमुद्दत आहे. हा बेमुद्दत आहे. हे बाजार किती दिवसापासून टीम पडलाय? हे बाजार आता 1 महिन्यापासून समजा डिम पडेल. एक अंदाजन तुमच्या अंदाजन मते किती रुपयाच्या उलाढाल होत असेल? दीड कोटी रुपयाची उलाढाल होती. कोटी रुपयाची उलाढाल होत होती. आता काहीच नाही. आता काहीच नाही, आता झिरो आहे सध्या. काय तुमचं म्हणणं आमच्या चॅनलच्या माध्यमातून? चालू व्हायला पाहिजे बा, मोकळं व्हायला पाहिजे भाई. असं नाही राहिलं पाहिजे. जे त्रास देणारे लोक आहेत त्यांना काय म्हणणार? त्यांना सांगायला पाहिजे सगळ्यांना, विचार करून सगळ्यांना. नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या जे समस्या आहे, अडी आहे, अडचणी आहे ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करू आणि लवकरच तुमचा धंदा व्यापार चालू हो, हेच आमची इच्छा है। धन्यवाद। धन्यवाद। में खड़े हैं आप, मेरे पीछे देख सकते हैं यहाँ दाखला पावती बनती थी और गुत्तेदार साहब हमारे साथ मौजूद है। साहेब काय कमी कोण दिसू लागला बाजार तुमचा, काय परिणाम झाला आहे बंदमुळे? हे बाजार बंदमुळे खूप परिणाम झालेला आहे। कोणी व्यापारी घेणार नाही आणि व्यापारी देणार पण नाही आहे, कारण खरेदी खूप बंद झालेली आहे। कारण हे बजरंग दलच्या नावावरती दुसरे लोक लूटमार करताय, व्यापारी दाखले बनवतोय, त्यांचा माल पकडला जातोय, तो सोडून देण्यात यावे। एक साधारणार्थ याच्या आधी म्हणजे जेव्हा चालूचा काळ होता तेव्हा किती दाखले बनायचे तुमच्याकडे? त्यावेळेस कमीत कमी 40-45 दाखले तयार होत होते, आता 7 या 8 दाखले तयार होतात। म्हणजे 40 एक दाखले कमी झाले, 100% बाजार कमी झालेला है। उसमें हमारा कॉन्ट्रैक्टर का खूप बहुत नुकसान हो रहा, तो खुला करने को होना। तुमचा म्हणजे प्रत्येक बाजाराला तुमचं नुकसान आहे? प्रत्येक बाजाराला आम्हाला नुकसान आहे। काय मागणी तुमची म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आणि जे पकडणारे धरणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत काय? त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। जे पकडणारे धरणारे जे लोक असतात ना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। बजरंग दलाच्या नावावर दुसरे लोक लुटताय। ते एक किती माणसं आहेत म्हणजे तुमचे तुम्ही गुत्तेदार, अजून याच्या बरोबर किती लोकांचा भागात होता म्हणजे घर चालत होता? कमीत कमी 25 लोकांचं याच्यात नुकसान होत आहे। आमचे वर्कर जे आहे 25 लोक आहे कामाला। 25 लोक या बाजार बंदमुळे बेरोजगार झाले सर, बेरोजगार। आता मग ते काय करताय बाकीचे लोक? काही नाही, बसले ठप्प आहे ते, कारण या बाजारच भरत नाही तर ते बंद आहे सगळं। चालेल दादा, धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल।